टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर्सवाल्यांना देखील इशारा दिलाय. मेडिकलवर औषधाची एक गोळी देणं बंधनकारक आहे. ग्राहकांनी एक गोळी मागितल्यास ती द्यावीच लागेल. पूर्ण स्ट्रीप देण्याचा आग्रह धरला तर मेडिकल स्टोअर्सवाल्यांवर कारवाई होईल. त्यांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो असा थेट इशाराच तुकाराम मुंढे यांनी दिला होता. यावर आता मेडिकल स्टोअर्सवाल्यांकडनं संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनच्या सुरेश भट यांनी मुंढेंच्या इशाऱ्याचं समर्थन केलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या मदन पाटील यांनी मुंढेंचा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलेलं आहे. पूर्ण स्ट्रीपचा आग्रह धरल्यास कारवाई होणार असा इशाराच तुकाराम मुंढे यांनी मुलाखतीमध्ये दिलेला होता. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. मला एक सांगा, म्हणजे हा खूप लोकांना पडला प्रश्न. म्हणजे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या गोळ्या मिळतात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की मला एक गोळी हवी आहे डोकेदुखीची, ना ते अख्खी स्ट्रिपच. काय कायदा काय सांगतो म्हणजे हे अनेकांना जाणून की सुट्टी गोळी मिळू शकते की तुम्हाला अख्ख्या स्ट्रिपच घ्यावी? काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे समजा म्हणजे पार्ट ऑफ द पॅकेट. हा, म्हणजे एका पॅकेटात 12 गोळ्या आहेत ना, त्यातली एक गोळी काढून द्या. येस, बिलकुल द्यावं लागते. मला समजा डोकं दुखतं तर मी अख्खी स्ट्रिप का घेऊ? नाही, असं नाही घ्यायची, अपेक्षाच नाही. असं असेल तर कंप्लेंट करा, कारवाई करू. अच्छा, म्हणजे हे प्रेक्षकांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मेडिकलमध्ये मी गेलो म्हणजे एका स्ट्रीप 10ची आहे आणि तुम्हाला 5 पाहिजेत आणि तुम्ही 5 मागितला, तुम्हाला 5च दिल्या पाहिजे, 10 नाही. जे देणार नाहीत त्यांच्यावरती काय कारवाई काय होऊ शकते? लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं. अच्छा, ते जर प्रूव्ह झालं तर आम्ही लायसन्स पण रद्द करू शकतो. जे प्रेक्षकांनी ही फार महत्त्वाची बाब जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे की हाही एक औषधातला भाग आहे. हा मेडिकलचा जे सुरुवातीला मुंडे साहेब म्हणाले की एम्पॉवरमेंट. मुंडे साहेबांचं स्टेटमेंट खूप चुकीचं आहे. एक गोळी घेऊन कुठलाही आजार बरा होत नाही. तरी ह्या स्टेटमेंटचा त्यांनी परत एकदा विचार करावा व ग्राहक किंवा रुग्णांना त्यांनी एक आवाहन करावं की FDA आयुक्त म्हणून की रुग्ण यांनी संपूर्णपणे प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं घेऊन आपला आजार बरा करावा अशी एक त्यांनी परत जनतेला सांगावं असं एक मला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून वाटतं. धन्यवाद. आम्ही कम्युनिटी फार्मासिस्ट आहोत आणि ॲज ऑन स्टँड अलोन शॉप जे आमचे आहेत, म्हणजे वी मॅक्सिमम ट्राय टू गिव्ह कट करून जे डिमांड असेल म्हणजे पेशंटची की आम्हाला 6 गोळ्या डॉक्टरने लिहिले तर आम्ही 6 कट करून देतो. या निर्देशनाचा पालन आम्ही सगळे व्यवस्थित करत आहोत आणि हा कायदा पहिल्यापासून आहे. आज मुंडे साहेबांनी याच्यावर फोकस करून ह्याला निर्देशनात आणलं ते चांगली बातमी आहे, खूप सराहनीय आहे ती.